उपसभापती झाल्याच्या नंतर पहिली प्रतिक्रिया हीच असणार आहे की जी सर्वसामान्य माझ्या भागातली जी लोकं होती त्यांनी मला उचलून धरलं आणि माझ्याकडे काहीतरी अपेक्षा आहेत. त्यामुळे माझा विजय हा आमचे नेते मंडळी, त्याच्यात माननीय चव्हाणसाहेब आणि इतर जी सर्व जसे दिलीपराव आहेत, रुपेश गाग आहेत, सगळ्यांचा हातबोट लागलेला आहे आणि माझा विजय झाला आहे. बापू, निकालच्या वेळी धाकधूक होती, काय होईल काय सांगता येत नव्हतं काय? खरं सांगायला गेलो तर निकालाच्या वेळी माझ्याकडे अजिबात धाकधूक नव्हती. कारण तुम्ही सगळे पत्रकार मंडळी आतमध्ये होता. पोस्टल झाल्याच्या नंतर पहिल्या 2 बूथमध्ये जो आकडा आला त्याच्यातच पुढचा रिझल्ट आपण समजून गेलो होतो. परंतु कसं, जोपर्यंत शेवटचा निर्णय येत नाही तोपर्यंत शांत राहणंच होतं आणि शांततेत सगळ्या पद्धतीने म्हणजे चांगल्या पद्धतीने आमची निवडणूक झाली. त्याच्यानंतर प्रतिस्पर्धी कोण होता, मी काय आहे, मी विजयी, हे सगळं संपतं. बापू, एकत्र पाहिलं आपण आतापर्यंत युवा होता, आता कुठेतरी जबाबदारी पडलेली आहे, एक मानाचं पद आपल्याला मिळालेलं आहे, कसं पाहतोय? पक्ष नेतृत्वाने जी संधी मला दिली आहे उपसभापतीची, तर काही मागील माझ्या पक्षातील काम आणि इतर गोष्टींमुळेच चव्हाणसाहेबांनी ही जबाबदारी माझ्यावरती सोपवली. सामंतसाहेबांसारखा पालकमंत्र्यांचा हात आहे, त्याच्यामुळे कामाच्या बाबतीमध्ये मला वाटत नाही, मी संपूर्ण 100% प्रयत्न करणार की जी लोक अपेक्षित आहेत आपल्याकडे त्यांना न्याय मिळणार. 6 वर्षांनी हे आपल्याला पद दिलं, समाधानी आहे? हो, समाधानी आहे. पहिलं काम कोणतं करणार काय? पहिलं काम कोणतं करणार, आत्ताही आज परिस्थिती अशी आहे की आपल्याला मूलभूत गरजेवरतीच बोलावं लागतं आहे. आज पेढ्यातली परिस्थिती तुम्ही बघितली, तो मुख्य रस्ता किंवा इकडे पालीकडे जाणारा, म्हणजे अजूनही आपण त्याच्यातच गुंतून आहेत. सर्वप्रथम प्राधान्याने आहे ना आपण त्या गोष्टींकडे लक्ष देऊ. उपसभापतीनंतर जे कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत, त्यांच्यावरती प्रेम दिलं आहे, तुम्हाला निवडून दिलं आहे, काय सांगा? त्या कार्यकर्त्यांचा आता भविष्यात एक 6 वर्ष मला मिळेल अपेक्षित धरतो आहे. त्याच्या पुढेही आमच्याकडे अजून एक 6 वर्ष आहे, 2.5 वर्षाचा पॅटर्न ठरला आहे. त्याच्यामध्ये प्रकर्षाने आणि प्रामुख्याने आम्ही पहिला आमच्या कार्यकर्त्यांचा विचार करतो. राष्ट्रवादी, अजित पवार गट किंवा शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टी हे आम्ही संपूर्ण केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एकत्र सत्तेमध्ये आहोत आणि तालुका स्तरावर या चिपळूण स्तरावर या ठिकाणी आम्ही ही जी लढत होती ती आमची मैत्रीपूर्ण लढत होती. शेवटी आम्ही एका विचारधारेने चालणारी मित्रमंडळी आहेत आणि स्थानिक स्वराज्याच्या 3 टायर सिस्टीममध्ये किंवा केंद्र सरकार राज्य शासनामध्ये आपल्या जर तालुक्याचा विकास करायचा असेल आणि मी एका विचारधारेने चाललो तर त्यामुळे आपण सगळे एकत्र असणं गरजेचं आहे आणि त्या विषयाने पुन्हा एकदा आम्ही जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्र आहोत. नगरपालिकेला तुम्ही जरा वेगळं केलं होतं, पण आता पंचायत समितीला एकत्र आलात, म्हणजे कुठेतरी नाही, या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या त्या स्तरावरच्या स्थित्यंतर आणि तिथल्या वस्तुस्थित्या धरून चालल्या जातात. नगरपालिका हा विषय वेगळा होता. पंचायत समिती, जिल्हा परिषदला चिपळूण विधानसभेमध्ये संगमेश्वरमध्ये आम्ही एकत्र लढलो, महाविकास आघाडी, महायुती म्हणून. फक्त चिपळूणमध्ये आम्ही वेगवेगळे लढलो, परंतु पुन्हा एकदा आम्ही एकाच विचारधारेने काम करतो, त्यामुळे पुन्हा आम्ही एकत्र आहोत. सगळे वेगळे लढलात पण सत्ता एकत्र स्थापन केली, हे महत्त्वाचं समजा. नाही, सत्ता ही योग आहे. शेवटी आपण ज्या मतदारांमधून निवडून आलो, ज्या जनतेसाठी निवडून आलो, तर आपण विकास कामं करायची असतील, आपल्याला जर लोक इथं जे निर्णय घ्यायचे असतील तर सत्तेत असणं गरजेचं आहे आम्ही, आणि त्याकरता आम्ही सर्वजण एकत्र आहोत. जय हिंद.